नमस्कार. आर न्यूजच्या सोमवार दिनांक 17 मार्चच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा. आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात यंदाच्या निवडणुकीत प्रमुख कार्यकर्त्यांना पैसे वाटण्याचा अभिनव उपक्रम विरोधकांनी सुरू केला. नामदार हसन मुश्रीफ यांची समरजित सिंह घाटगेंवर टीका. सर्वसामान्य जनता पाठीशी असेपर्यंत कुणीही मला हरवू शकत नसल्याचा व्यक्त केला विश्वास. शब्द दिल्याप्रमाणे आंबे ओहोळच्या पाण्यावरच कडगाव पाणी योजना पूर्ण केली. आता ही संपूर्ण योजना सोलरवर करून ग्रामपंचायतीचे लाईट बिल 0 करणार. आणि अजून एक, कडगावची लक्ष्मी यंदा सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर खेळणार. नामदार हसन मुश्रीफ यांनी केली आहे कडगावमध्ये आश्वासनाची खैरात. ढासणीच्या बंदुकीने बिबट्याची शिकार करणारा अटकेत. बिबट्याच्या नखांची 15,000 विक्री करण्याचा आरोप. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली कारवाई. छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी. गडिंग्लज आणि चंदगड येथील बजरंग दलाने तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन. ही कबर म्हणजे स्वतंत्र भारतात गुलामीचे प्रतीक असल्याचा दिलाय निर्वाळा. निलजी येथील दूरदंडी पाटील यांची आमदार शिवाजीराव पाटील यांनी घेतली भेट. गोठ्यात आग लागून दूरदंडी पाटील यांचे झाले लाखोंचे नुकसान. आमदार पाटील यांनी शासकीय मदत मिळवून देण्याची दिली ग्वाही. चंदगड तालुक्यातील वरगाव गुडेवाडी येथे 15 फूट लांबीचा अजगर साप दिसला. सर्पमित्र सदाशिव पाटील व वन विभागाने डोंगर परिसरातील काजू बागेत घेतला शोध. नंतर अजगर आढळून न आल्याने परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण. आजरा तालुक्यात तुकाराम बीजला हजारो वारकऱ्यांची उपस्थिती. पेरनोली गावी बीजोत्सव झाला उत्साहात संपन्न. देहूनंतर बीजोत्सव आयोजित करणारे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव गाव. बागिलगेच्या काका पुतण्यांनी जिंकले श्रीदेव वैजनाथ शिक्षण पतसंस्थेचे मैदान. आमदार शिवाजी पाटील यांनी केला सत्कार. निवडणुकीत 15 जागांपैकी 14 जिंकत शिक्षक संघ थोरात गटाचा अटकेपार झेंडा. बेळगावच्या मराठा मंदिरात 6व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन. डॉक्टर संजय कळमकर यांचे साहित्यानंद या विषयावर व्याख्यान. संमेलनाध्यक्षपदी विश्वास पाटील. प्रमुख पाहुणे म्हणून अनेक मान्यवर उपस्थित. चंदगड तालुक्यातील कालकुंद्री येथे अखंड हरिनाम सप्ताह व प्रो कबड्डी लीग स्पर्धेचे आयोजन. श्री कमलेश्वर स्पोर्ट्स क्लब व शिवसह्याद्री तरुण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पार पडला कार्यक्रम. नवीन युवा खेळाडूंना एक नवीन चैतन्य मिळवून देण्याचे उद्दिष्ट.